जय भारत सर्वांना। मिशन माणुसकी संचलित माणसात माणूसपण पेरणाऱ्या माणुसकीच्या शाळेच्या कार्यकर्त्यांचे वैचारिक भरण पोषण व्हावे यासाठी दर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता फेसबुक लाईव्ह वर कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग घेतला जातो। आजचा हा 36वा अभ्यास वर्ग। संतांची प्रबोधन परंपरा हा विषय सदर अभ्यास वर्गात आपण घेत आहोत। भक्ती चळवळीतील सर्व संत, महानुभाव पंथीय संत असो की सुफी पंथीय संत असो, प्रत्येकाला धर्मातील कर्मकांडाला विरोध होता। त्यांनी साधी सोपी भक्ती मार्ग सांगितलेला होता। पूजा पाठ व्रत वैकल्य यज्ञ हवन न करता केवळ नामस्मरण करावे आणि त्यालाच त्यांनी महत्व दिलेलं होतं। संत कबीर म्हणतात, मोको कहा ढूंढो रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं तीरथ में, ना मैं मूरत में, ना एकांत निवास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना बाके, ना कैलाश में, खोजी हो तो तुरंत मिल जाऊं, एक पल की तलाश में। कहत कबीर सुन भई साधो, मैं तो तेरे पास में, बंदे मैं तो तेरे पास में। कबीरांच्या या दोह्यातून दिसून येते की संत कबीर हे एक विज्ञानवादी आणि मानवतावादी कबीर होते। मिशन माणुसकी संचलित माणुसकीच्या शाळेत जी दर रविवारी झूम ऍपवर माणुसकीची शाळा 5 ते 6 च्या दरम्यान भरत असते, त्या शाळेचा हेतू काय आहे तर माणसात माणूसपर पेरणं हाच त्याचा हेतू आहे। सर्व साधू संत, संत तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, ज्ञानेश्वर असो, तसेच सर्व महामानव म्हणजे छत्रपती शिवराय असतील, शाहू फुले आंबेडकर, या सर्व महामानवांनी मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे आणि विशिष्ट समूहाला किंवा समूहांच्या प्रतीकाला महत्व न देता देश आणि राष्ट्र महत्वाचे आहे आणि राष्ट्राची प्रतीक महत्वाची आहे, त्यांचा मान सन्मान महत्वाचा आहे व देशातील माणसं महत्वाची आहे, ही शिकवण दिलेली आहे। व देशात तसेच मिशन माणुसकीचा जो अभ्यास आपल्या अभ्यास वर्गाद्वारे व माणुसकीच्या शाळेद्वारे मिशन माणुसकीचे कार्यकर्ते व माणुसकीच्या शाळेतील अबाल वृद्ध विद्यार्थी यांची कृती नेहमी राष्ट्रहितास्पूरक, पोषक आणि राष्ट्रहित जोपासणारी असावी, अशी शिकवण मिशन माणुसकीचे शिलेदार आमचे मारुती दादा शेरकर असतील, अल्लाउद्दीन भाई असतील किंवा शिवाजी दादा नायकवाडे असतील किंवा आमचे मिशन माणुसकीचे संकल्पक संभाजी दादा असतील, हे नेहमी आम्हाला राष्ट्रहित जोपासणं आणि मानवता जोपासणं हीच शिकवण अभ्यास वर्गाद्वारे आणि शाळेद्वारे देत असतात। संत कबीर म्हणतात, बुरा जो देखन में चला, बुरा जो देखन में चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना, मुझ में बुरा न कोई। म्हणजे अर्थात त्यांना असं म्हणायचं होतं की वाईटाच्या शोधात मी गावभर फिरलो, पण वाईट हे मला बाहेर कुठेच सापडलं नाही, तर वाईट हे कुठे होतं तर माझ्या मनामध्ये वाईट होतं। म्हणजे इतका सुंदर दोहा आहे की वाईट हे समाजात नसतं तर स्वतःमध्ये असतं। प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःमधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जर आपण काढून टाकल्या तर संपूर्ण समाज हा मानवतावादी तयार होणार आहे आणि संपूर्ण समाजामध्ये सुख शांती समाधान पोहोचणार आहे। आणि सुख शांती समाधान जर आपल्याला पाहिजे असेल तर प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे। आणि मिशन माणुसकी देखील हाच समाज निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या मिशन माणुसकीच्या कार्यकर्त्यांचं वैचारिक भरण पोषण व्हावं यासाठी आजच्या आपल्या या अभ्यास वर्गात संत कबीरांच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय डॉक्टर प्रभाकर गायकवाड, सचिव सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र यांना आमंत्रित केलेले आहे।
त्यांचा परिचय करून देत आहे डॉक्टर छायाताई शिरसाट. मी छायाताईंना विनंती करते की त्यांनी गायकवाड सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद ताई. मिशन माणुसकी आयोजित माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा, संतांची प्रबोधन परंपरा लाभलेल्या भारताला अनेक संतांचा वारसा मिळालेला आहे. असे महान सुप्रसिद्ध संत कबीरांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर प्रभाकर गायकवाड सर. आदरणीय गायकवाड सर, आपला जो 17 पानांचा परिचय वाचल्यानंतर म्हणजेच जो माणूस बिकट परिस्थितीतून आपल्या विचारांच्या आधारावर इतका मोठा होतो यावर विश्वासच बसत नाहीये. आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी मी वाचलेल्या आहेत, तर खरंच खूप मनाला भावल्या त्या. तुम्ही मॅट्रिक पास कसे झालात, डीएड ला प्रवेश कसा मिळविलात आणि बीए शिकण्यासाठी तुम्ही गावच्या कारखान्यात रोजंदारीवर रात्रपाळीचं काम सुद्धा केलेलं आहे. उसनवारी तर सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. अशीच उसनवारी घेऊन आपण सगळेजण मोठे झालेलो आहोत. औरंगाबाद मध्ये आपण एम चा प्रवेश कसा मिळविलात आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन 1999 ला आपण बीएड शिक्षण घेतले. 2001 मध्ये एम ए हिंदीमध्ये आपण केलं आणि तेव्हा तुम्ही 5वी आलात. हिंदीतून आपण पीएचडी अतिशय उच्च अशी ही पदवी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून पुढे जाऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना मध्ये राहून महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे इत्यादींचा वैचारिक वारसा घेऊन आपण प्रबोधनाची चळवळ चालू केलेली आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, भटके, विमुक्तांसाठी आजही तुम्ही काम करत आहात. अनेक ठिकाणी आपण प्रमुख वक्ता म्हणून जयंती निमित्ताने व्याख्यानासाठी आमंत्रित तुम्हाला केलं जाते. 12 ऑक्टोबर 2008 मध्ये सत्यशोधक सभाची स्थापना आपण केलेली आहे. किंवा कुठे कोणत्या एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं अध्यक्षपद असेल किंवा सचिव पद असेल, ही पद आपण भूषविलेली आहेत. अनेक ठिकाणी आपण सर्वांना शिक्षण मिळावं या हेतूने चळवळीची दिशा सीमित न ठेवता अनेक जिल्ह्यात आपण परिषदा भरविलेल्या आहेत. भीष्म साहनी या नाटक साहित्य संवेदना और शिल्प हे पीएचडी पदवी साठीचे संशोधन कार्य पुस्तक रूपाने तुम्ही 2016 साठी प्रकाशित केलेले आहे, झालेलं आहे तुमचं. आणि म्हणून 3 जानेवारी 2020 रोजी संत कबीर ही पुस्तिका प्रकाश शब्दवेध प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. तर मित्रांनो, असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. डॉक्टर प्रभाकर गायकवाड सरांना मी विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करून कृतज्ञ करावं. तत्पूर्वी 15 मे म्हणजेच माणसाला माणूसपण शिकविणाऱ्या अनेक शाहीर रचना, कवने, गीते आणि कोंडलेल्या मनांचा हुंकार विविध विषयातून लेखन करणारे वामनदादा कर्डक यांना विनम्रतेचं अभिवादन. आणि मी प्रभाकर गायकवाड सरांना विनंती करते की आपण आपले मार्गदर्शन सुरू करावे. प्रभाकर गायकवाड सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या मिशन माणुसकीच्या संतांची प्रबोधन परंपरा या व्याख्यानमालेत खरं तर खूप महत्वाची मंडळी, दिग्गज मंडळी आज ऐकते आहे. त्यामध्ये आंबेडकरवादी शाहीर संभाजी भगत सर, त्यानंतर या मिशन माणुसकीचे आयोजक मारुती सेरकर सर, अल्लाउद्दीन शेख, ज्यांनी प्रस्तावना केली अशा वनिताताई वाघ, आणि ज्यांनी माझा परिचय करून दिला अशा छायाताई शिरसाट, आणि सर्वच सहकारी मंडळी. आपण खूप एक चांगली व्याख्यान मला आयोजित केलेली आहे. आणि ज्या वेळेस मला सत्यशोधक वारकरी महासंघाचे कार्याध्यक्ष रामेश्वर तिरमुखे महाराजांचा फोन आला की त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला संत कबीरावरती बोलायचं आहे
आणि शेरकर सर तुमच्याशी संवाद साधतील. आणि ज्यावेळेस आमचा संवाद झाला मी लगेच होकार दिला. ते होकार देण्याचं कारण असं आहे की आज भारतामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे ते वातावरण पाहता ऑन करा, माईक ऑन करा सर, गायकवाड सर, डॉक्टर माईक ऑन करा. सॉरी आवाज आलाच नाही ना अजिबात? नाही, बोला. हॅलो, हा बोला, येतो ऐकू. आतापर्यंत आवाज आला का सर? हा आला सगळं आला. आतापर्यंत जे बोललो ते आला का आवाज? हो आला, मध्ये फक्त अर्धा मिनिट. अच्छा ओके. अर्धा मिनिट पण नाही, 15 सेकंड. सॉरी, थँक्यू सर. आज भारतामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे ते वातावरण पाहता या देशातल्या शोषित जात समूहांना किंवा स्त्री पुरुषांना, सर्वसामान्य माणसांना चांगले दिवस किंवा जे अच्छे दिनचं स्वप्न आम्हाला दाखवलं ते अच्छे दिन येतील असं वाटत नाही. कारण मी गेल्या अनेक दिवसापासून माझ्या अस्वस्थतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि ही वाढ व्यक्त करण्याच्या ज्या काही घटना आहेत त्या घटना मी सांगणार आहे आणि मी माझ्या विषयाकडे येणार आहे. तत्पूर्वी मला एक आवडलेली हिंदी साहित्याचा अभ्यासक असल्यामुळे मला एक खूप महत्वाची कविता या ठिकाणी सांगावीशी वाटते दादा. खास भगत सरांनी खरं तर ती ऐकलेली असेल. सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची कविता आहे. ते म्हणतात, यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश पड़ी हो तो क्या तुम दूसरे कमरे में गाना गा सकते हो? यदि इसका जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना है. आज ही एक छोटीशी कविता आहे. या कवितेमधून या देशातल्या सगळ्या बुद्धिजीवी वर्गांना किंवा सर्वसामान्य सर्व स्त्री पुरुषांना एक सचेत किंवा जागृत करण्याचा संदेश दिलेला आहे. आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय याची जाणीव करून देण्याचा सुद्धा यातून प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतंय की या देशामध्ये कोरोनाने अत्यंत हाहाकार माजवलेला आहे. अक्षरशः आज जी मी एक बातमी वाचली त्या बातमीमध्ये मला असं पाहायला मिळालं की गंगा किनारी उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त शव किंवा मृतदेह आढळलेले आहेत. आणि हे मृतदेह जर गंगा किनारी आणि असं कुठेही फेकले जात असतील तर त्यावेळेस आम्हाला दुसऱ्या कमऱ्यामध्ये जाऊन झोप येऊ शकते का? किंवा आम्ही गाणं गाऊ शकतो का? किंवा जेवण करू शकतो का? हा खरं तर मला एक प्रश्न पडलेला आहे. म्हणून या देशामध्ये जी आजची सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती आहे ती परिस्थिती कबीरकालीन जशी परिस्थिती होती तशीच थोड्याफार प्रमाणात थोडासा बदल असेल, परंतु अलीकडे सेम तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. या कोरोनाला नियंत्रणात आणण्याऐवजी केंद्र सरकार किंवा संघ भाजपाचे लोक जी वक्तव्य करतायत त्या वक्तव्यावरून तुमच्या लक्षात येईल की कबीरकालीन जी धार्मिक परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. कोरोनावरती उपचार करण्याऐवजी ते आपल्याला संदेश देत आहेत. गायत्री मंत्र म्हणा, रामचरित मानस म्हणा. आज एक व्हिडिओ समोर आलेला आहे की कानपूरमध्ये त्या कोरोनाग्रस्ताला वाचवण्यासाठी हनुमान चालीसा म्हणतायत आणि तो माणूस मरतोय, त्याला व्हेंटिलेटर काढून हनुमान चालीसा ऐकवली जाते, त्याला म्हणायला भाग पाडलं जातंय. हे कशाचा प्रकार आहे? कशाचं धोतक आहे? आज धर्मसत्ता आणि राजसत्ता आणि अर्थसत्ता गळ्यात गळे घालून साठगाठ करून ते आपल्याला लुटतायत, आपले हितसंबंध साधतायत. हे कबीराच्या काळात सुद्धा होतं, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज तर त्याही पुढची स्टेप झालेली आहे. त्यावेळेस फक्त धर्मसत्ता राजसत्तेला हाताशी धरून आपला हितसंबंध साधत होती, पण आज धर्मसत्ता सत्तेच्या ठिकाणी आलेली आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री तुम्हाला बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांनी या देशातल्या उत्तर प्रदेशामधल्या
त्यांनी कोरोनाला अटकाव घालण्यासाठी रुद्राभिषेक केला. त्यांनी सांगितलं की रुद्राभिषेक घातल्याने कोरोनाची तिसरी लाट येणार नाही भारतामध्ये. हा काय प्रकार आहे? या देशामध्ये नरेंद्र मोदी जे आहेत, हे जे तुगलक घराणं आणि लोधी घराणं मध्ययुगामध्ये सत्तेत होतं, तसे आज मोदी आणि अमित शहा सत्तेमध्ये आहेत. ते निरंकुश आहेत, हिंसक आहेत. या देशातली लोकशाही ही जी आहे ती एकाधिकारशाही पद्धतीने वापरतात. ते सुद्धा आज या सगळ्या भारतीय लोकांना कोरोनाच्या संकटामध्ये त्यांनी स्वतःहून लोटलेला आहे. एकीकडे या देशावरती निवडणुका लादल्या जात आहेत, दुसरीकडे हिंदू मतांचं जोगवा मागण्यासाठी किंवा हिंदू मतं मिळावीत म्हणून नरेंद्र मोदी सरकार त्या कुंभमेळ्याला परवानगी देत आहे. आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय. आणि ह्या कोरोनाच्या आडून गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत की एक मोठ्या प्रमाणात राजकारण केल्या जात आहे. आणि मग कुठे यज्ञ करून आहुती दिल्यास देशात कोरोना जाईल अशा भाजपाच्या मंत्री उषा ठाकूर म्हणतात. कोरोनाच्या व्हायरस पासून वाचायचं असेल गोमूत्र प्यायला सांगतात, शेण खायला सांगतात, अंगाला शेण फासायला सांगतात. हे कशाचं धुतक आहे? आज आम्ही वैज्ञानिक युगामध्ये, नवीन तंत्रज्ञान युगामध्ये वावरतो आहोत, तरीही आमच्या समोर असं सांगितलं जातंय आणि या देशातली भक्त मंडळी त्याचं अनुकरण करताय. सॉरी. आणि आमच्या या देशातला जो मीडिया आहे, या देशातले जे पत्रकार आहेत, या देशातले लेखक विचारवंत मंडळी आहे, ही जी मंडळी आहे गप्प आहे आणि हिंदू मुस्लिम किंवा गोमांस किंवा अशा फालतू विषयांवरती डिबेट करत आहेत. आणि मग त्यांना जेव्हा आपण हे सांगतो तेव्हा हे आम्ही ऐकलंच नाही, हे आम्ही बघितलंच नाही, हे माहीतच नाही, अशा आविर्भावामध्ये आम्हाला हे मांडताना दिसत आहेत. आणि मोदी हे जे आहेत कायम जिंकण्याच्या हेतूने प्रचारकी थाटकामध्ये आहेत. जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त आणि फक्त त्यांना निवडणुका आणि भाषण द्यायला एवढंच त्यांना आवडते. आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त काय जर स्वस्त झाले असेल तर मला आज असते वाटतंय की मरण स्वस्त झालेलं आहे. म्हणून अशा पार्श्वभूमीमध्ये या देशामध्ये माणुसकीचे संबंध जे निर्माण करण्याची जी प्रक्रिया या माणुसकीच्या मिशनने सुरुवात केलेली आहे, मी त्याचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण या देशात सामाजिक एकोपा आणायचा असेल, अखंडता ठेवायची असेल तर ती कशी येणार, माणुसकी कशी येणार, ती आम्ही कशी निर्माण करणार आहोत. कारण या देशामध्ये जात, वर्ग, लिंग, धर्म, प्रांत, भाषा अशा अनेक भागामध्ये या देशातल्या माणसांना क्वारंटाईन करण्याचं काम या प्रस्थापित व्यवस्थेनं केलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हजारो वर्षापासून आम्हाला क्वारंटाईन केलेलं आहे, लॉकडाऊन केलेलं आहे, परंतु आज ही लॉकडाऊनची प्रक्रिया, क्वारंटाईनची प्रक्रिया या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक गडद केली गेलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज देशामध्ये प्रचंड जातीयता आहे, प्रचंड धर्मांध शक्तीची वाढती हिंसाचार आहे, अत्याचार आहे, शोषण आहे. पर जात धर्म द्वेष आम्हाला शिकवला जातो, आमच्यावरती त्याचे संस्कार केले जातात, ते लादले जातात. आणि हे अरिष्ट जे आहे हे सरकारच्या पातळीवरून आमच्यावरती अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून, इतिहासाच्या माध्यमातून, संस्कृतीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या माध्यमातून करताना आपल्याला हे दिसत आहेत. म्हणून आज आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या काळामध्ये संत कबीराचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन हा मला वाटतंय अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण जी संतांच्या प्रबोधनाच्या वरती जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे ही मला तर खूप महत्वाची वाटते. अजून एक मुद्दा सांगतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली आहे आणि राम मंदिर प्रश्न, बाबरी मस्जिद प्रश्न,
मुंबईची दंगल असो की दिल्लीची दंगल असो किंवा अजून भारतभरातल्या कुठल्याही दंगली असो, गुजरात हत्याकांड असो, NRC असो, CAA असो किंवा 370 कलम असो, या किंवा गेल्या वर्षी पहिल्या लाटेमध्ये कोरोनाला सुद्धा रंग देण्याचा, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोरोना जिहाद म्हणून आपण त्या डिबेट बघितलेल्या आहेत सगळ्या चॅनल्स वरती, वर्तमानपत्रांनी त्याला काय स्वरूप दिले ते बघितलेलं आहे. आणि आज कुंभमेळ्याच्या माध्यमातून त्याला धार्मिक रंग दिले गेलेला नाही. आणि मग एका धर्मियांना वेगळा नाही, दुसऱ्या धर्मियांना वेगळा नाही, ही एक फॅशिस्ट जमातवादाचे जे हिंसक आणि उग्र रूप आहे हे दिवसेंदिवस उजागर होत आहे. आणि म्हणून जाती व्यवस्था भांडवली श्रीदास्याला बळकटी देण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि यातूनच आता या जमातवादाला कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. हे जर हिंसक स्वरूपाला आपण जर आवर नाही घातला, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या हिंसक आणि उग्र जमातवादाच्या विरोधामध्ये धर्मनिरपेक्षतेचं राजकारण पुढे आणण्याची गरज होती, परंतु त्याचा कुठेतरी संकोच झालेला आहे. आणि ते राजकारण न लढल्यामुळे आज आपल्याला 2014 ते 19 ची एक लाट आणि आता 19 ते 24 ची दुसरी लाट येते. आणि 24च्या पुढची जर लाट आली तर ती फार महाभयंकर असणार आहे आणि प्रचंड घातक असणार आहे. म्हणून आजच विरोधकांनी योग्य पावलं जर उचलली तर आपल्याला पुढे जात असतील तर या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांचा दृष्टिकोन किंवा या देशातल्या संतांची भूमिका, तीही कोणत्या संतांची, तर संत कबीरांच्या परंपरेतल्या संतांची भूमिका घेऊन पुढे जावं लागेल, तरच हे होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून आपल्याला आज या पार्श्वभूमीवरती किंवा त्यांच्या ज्या जाती विरोधाच्या मुशीतून आलेली जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे, हीच भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा भक्कम आधार किंवा भक्कम मानदंड ठरू शकतो. आणि ही एक आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून या देशामध्ये जो समतावादी असे आपल्याला संत कबीराच्या विचार व कार्यातूनच आणता येऊ शकतो. आधुनिक भारताचे जे निर्माते आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले 3 गुरु मानले. त्या 3 गुरुपैकी मध्यकाळातले म्हणजेच 15व्या शतकातले महात्मा कबीर हे महत्वाचे होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकरांचा खूप मोठा आणि सिंहाचा वाटा होता. आणि रामजी आंबेडकर जे आहेत हे कबीरपंथी होते. कबीरांचे भजन, त्यांची दोहे, त्यांची कबीरवाणी ते सातत्याने ऐकायचे. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती या समतावादी कबीराचा प्रभाव, त्याचे संस्कार हे निश्चित झालेले असणार. आणि त्यामुळेच त्यांनी संत कबीरांना आपले गुरुस्थानी, आदरास्थानी मानलेलं हे लक्षात येतं. संत कबीर हे खरं तर एक क्रांती पुरुष होते. कारण क्रांती पुरुष हे त्या काळातलं जे काशी होतं, हे जे काशी तीर्थक्षेत्र आहे हे पवित्र मानलं जातं. आणि त्यावेळेस एक महत्वाचं आणि मोठं व्यापारी शहर होतं. या काशी क्षेत्रामध्ये जी गोष्ट घडते त्याचे पडसाद, त्याचे परिणाम हे काय होतात, संपूर्ण भारतभर पडतात. आणि म्हणून कबीरांचा जो विचार आहे, त्यांचे जे कार्य आहे, त्यांचे जे क्रांतीचे विचार आहेत, या क्रांतीच्या विचाराचा प्रभाव, त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे कसे पडतात, तर आज आपल्याला भारतातल्या एकाही जिल्ह्यात किंवा एकाही भागामध्ये कबीरपंथी लोक मिळणार नाहीत असं नाही. त्यामुळे कबीरांचा विचार, कबीरपंथी लोक संपूर्ण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणून खऱ्या अर्थाने कबीराची जी लढाई आहे, जी आपण मिशन माणुसकीने जी चालवलेली आहे, तीच खरी आहे. कारण त्यांचा जो लढा होता, राम रहीमचा लढा नव्हता, हिंदू मुस्लिमचा लढा नव्हता, जातीयतेचा लढा नव्हता, धर्मांधतेचा लढा नव्हता, तर शोषणमुक्त माणूस घडवणे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळणे. कारण कबीरांचा आदर्श हा माणूस होता. आणि त्यांनी सांगितलं की धर्मापेक्षाही माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षाही माणुसकी श्रेष्ठ आणि मोठी आहे. हा विचार त्यांनी घेऊन पुढे ते गेलेले आहेत, आपल्याला हे लक्षात येतं. म्हणून या काळामध्ये ज्या काळामध्ये महात्मा कबीरांचा जन्म झाला, त्या काळातली जी सगळी परिस्थिती आहे, त्या सगळ्या परिस्थितीचा महात्मा कबीरांवरती परिणाम किंवा संस्कार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातून
मग त्यांनी एक मोठ्या प्रमाणात त्यांच्या विचारातून एक उलथापालट झालेली आपल्याला दिसून येते. देशामध्ये एक नव्या विचारधारा प्रवाहित झाल्याची आपल्याला एक दिसून येते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला एक संत कबीराचं छोटे खाणी त्यांचा एक संक्षिप्त जीवन परिचय देतो आणि मग धर्मनिरपेक्षतेकडे आपण येऊयात. संत कबीराचा जन्म 1455 ला काशी या ठिकाणी झाला. बघा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती या देशातल्या मनुवाद्यांनी किंवा विषमतावाद्यांनी चमत्कार पेरलेले आहेत. म्हणून मी जेव्हा संत कबीराचा अभ्यास केला, अनेक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझं असं लक्षात आलं की संत कबीराचा खरा विचार, संत कबीरांची जे क्रांतिकारकत्व आहे ते पुढं इथल्या प्रस्थापितांनी किंवा विषमतावाद्यांनी किंवा जातीवाद्यांनी ते येऊ दिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी चमत्कार घडलेले आहेत, लावलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला त्या चमत्कारांमध्ये न अडकता मी वास्तविकतेकडे येणार आहे. आणि म्हणून त्यांचा जन्म जेव्हा काशी या ठिकाणी झाला, त्या जन्माबद्दल असं म्हटलं जातं आणि ते खरं असं आहे की एक विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि तिने सामाजिक भीतीपोटी ते जे मूल आहे लहर तालाबाच्या किनारी तिने नेऊन ठेवलं आणि निरू आणि निमा नामक जे दाम्पत्य होतं, या दाम्पत्यांना मूल होत नसल्यामुळं त्यांनी ते मूल उचलून आणलं, त्याचं लालन पोषण केलं, त्याचा सांभाळ केला, त्याच्यावर संस्कार दिले, त्याला नाव दिलं. ते नाव दिलं कबीर. आणि हे कबीर जे नाव आहे, या कबीर हे अरबी शब्द आहे. या अरबी शब्दाचा अर्थ महान असा होतो. आणि खरंच पुढे ते महानपण त्यांचं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या आत्मीयतेने या कुटुंबाने किंवा या दाम्पत्याने याला वाढवलं, ते संत कबीर आपल्या आई वडिलाचा व्यवसाय जो आहे कपडे विणण्याचा, ते व्यवसाय करू लागले, कपडा विणू लागले, बाजारात विकू लागले. आणि बाजारात विकत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की या समाजामध्ये किंवा या देशामध्ये जातीपातीची बंधनं अत्यंत कडक आहेत, प्रचंड भेदभाव आहे, उच्च नीचता आहे, शोषण आहे, अत्याचार आहे, छुआछूत आहे. आणि याची जाणीव त्यांना झाली. आणि मग हे सगळं त्यांनी स्वतः सुद्धा भोगलं. हिंदीमध्ये असं म्हणतात की हे उनका भोगा हुआ यथार्थ है. आणि हे त्यांनी भोगलं. त्यावेळेस सिकंदर लोधी हा बादशाह होता. हा सुद्धा मी जसं म्हणालो की मोदी आणि शहा जसे एकाधिकारशाहीपणे वागतात, तसेच हा सिकंदर लोधी निरंकुश होता, एकाधिकारशाहीपणाने वागत होता, क्रूर होता, हिंसक होता, प्रचंड विलासी होता, प्रचंड भ्रष्टाचार करायचा, धर्मसत्तेला आणि अर्थसत्तेला हाताशी घेऊन आपले हितसंबंध साधायचा. तेव्हाचा भारत हा अत्यंत दुर्दशेमध्ये गेलेला होता. आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा यापेक्षा वाईट, म्हणजे खूपच विदारक होती, खूपच वाईट होती. हे आपल्याला सगळे जाणतात. मी थोड्या एका शब्दांमध्ये या सगळ्या परिस्थितींचा आढावा घेतो. मनुस्मृतीच्या नियमांची तर कडक अंमलबजावणी होती. जो शिकेल, जो वाचेल, त्याच्या कानामध्ये शिस किंवा तेल ओतायचे, हे सगळं आपल्याला माहित आहे. प्रचंड कर्मकांड, प्रचंड पाखंडीपणा वाढलेला होता. शूद्रांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक सर्व न्याय्य हक्कापासून कोसो दूर या व्यवस्थेने ठेवलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे साधू, महंत, पंडे, पुजारी, मुल्ला, मौलवी आहेत, यांचा प्रचंड बोलबाला होता. धार्मिक क्षेत्रात प्रचंड बजबजपुरी माजलेली होती. सामाजिक आरोग्य प्रचंड बिघडलेलं होतं. आणि एकूणच धर्माचे जे ठेकेदार आहेत, हे राजसत्ता आणि अर्थसत्ता यांच्या आपसी हितसंबंधामुळे संपूर्ण देश नाडला जात होता. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये कबीराचा कार्य हे मला वाटतंय अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसून येतं. कारण त्यांचं जे विचार कार्य आहे हे संपूर्ण भारतात विस्तारल्याचं मी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांना या सगळ्या कार्यामध्ये त्यांचे जे साथीदार होते, त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे अनुयायी होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे उभे होते. त्यामध्ये रैदास आहेत, संत सेना आहेत, पिपा आहेत, बशिरा आहेत. यांनी मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये कबीरांना प्रचंड साथ दिलेली आहे. आणि मग कबीरांवरती आरोप केला जातो की ते निरक्षर होते, त्यांना वाचता लिहिता येत नाही. मी तर म्हणेल त्यांना वाचता लिहिता येत होतं की नव्हतं या फंद्यात न पाडता नक्कीच एवढं म्हटलं पाहिजे की ते ज्ञानी होते. आणि त्यांनी ते ज्ञान त्या काळातले जेवढे काही धर्मग्रंथ असतील किंवा जेवढे धर्म, पोथ्या, शास्त्र, मनुस्मृती जे काही असेल, याचं सगळं ज्ञान त्यांनी मिळवलेलं होतं. त्यांच्या अनुभवातून आणि लोकव्यवहारातून त्यांनी ते ज्ञान मिळवलेलं होतं. आणि म्हणून त्यांना ज्ञानीच म्हटलं पाहिजे. ते निरक्षर होते,
किंवा वाचता लिहिता येत नव्हतं असा आपण त्यामध्ये पडू नये. एक नक्कीच गोष्ट आहे की ते ज्ञानी आहेत. त्यांचे गुरु रामानंद होते. त्यांनी त्यांना एक ज्ञानरूपी मार्ग दाखवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये बौद्ध परंपरा, सुफी परंपरा, नाथ परंपरा सुद्धा होती आणि त्या सर्व परंपरांचा संत कबीरांवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. तो प्रभाव पुढे सगळ्या संतांवरती आपल्याला दिसून येतो. विशेषतः गौतम बुद्धाचा प्रभाव सगळ्या वारकरी संप्रदायांवरती आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्यांनी जे रचना केल्या, त्यांनी जे दोहे, साखी जे काही रचलं आहे, जे काही व्यक्त केलं आहे, गायलं आहे, हे लोकभाषेमध्ये गायलेलं आहे. म्हणून आपल्याला लक्षात येतं की कबीर वाणी ही लोकवाणी झालेली आहे. आणि त्यांनी संस्कृत भाषेला विरोध केलेला आहे, कारण ती जनभाषा नव्हती. म्हणून त्यांनी लोकभाषेमध्ये सांगितलं आणि म्हणून त्यांचा जो विचार आहे संबंध भारतामध्ये पसरलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा एका या महान कबीराचा मृत्यू कसा झाला तर एक लक्षात घ्या, काशी हे पवित्र मानलं जातं आणि मगर हे जे शहर आहे हे अपवित्र मानलं जातं. काशीमध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला स्वर्ग प्राप्ती होते आणि मगरमध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला नरक प्राप्ती होते असं म्हटलं जातं. ही एक अंधश्रद्धा होती. ही अंधश्रद्धा खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी आयुष्याच्या अखेरीस ते मगरला काही दिवस राहिले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. जवळपास 1519 त्यांचा मृत्यू झालेला आहे. 100 पेक्षा जास्त वर्ष त्यांना आयुष्य हे मिळालेलं आहे. आता या भारतीय मध्यकाळाला त्या काळातल्या इतिहासकारांनी कसं अधोरेखित केलं हे आपण बघितलं पाहिजे. जाती समर्थक इतिहासकारांनी किंवा विषमतावादी इतिहासकारांनी हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष प्रतिपादित केलेला आहे. तशा संघर्षाची मांडणी केलेली आहे. जे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत, जे स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेतात, या इतिहासकारांनी काय केलं, हिंदू आणि मुस्लिम समन्वयाची भूमिका मांडलेली आहे. वास्तविक पाहता या दोन्ही इतिहासकारांनी धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता यांची जी युती होती ती जर उघड केली असती, त्यांची जी साठगाठ होती ती जर उघड केली असती तर ती उघड त्यांनी केली नाही, करायला पाहिजे होती. परंतु ती न केल्यामुळे काय झालं, याच्या विरोधात जे संघर्ष निर्माण झाला, या संघर्षाला एक खूप महत्वाचं स्थान प्राप्त झालं आणि कबीरांना सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आपण बघितलं की गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांनी सांगितलं की भारताच्या विकासामध्ये किंवा भारताला महासत्ता होण्याच्या मध्ये या देशातली जाती व्यवस्था प्रचंड प्रमाणात अडसर ठरते, प्रगतीमध्ये अडसर ठरते आहे, हे सर्वांनी सांगितलेलं आहे. परंतु समाज ज्या जाती धर्माचं पालन करतो हा स्वकुशीने करत नाहीये. त्याला सक्ती केल्या जाते की तू ह्या जातीत जन्माला आहे, त्या जातीचा तू राहा. त्याच्यावरती ती लादवणूक केली जाते, तसे संस्कार त्याच्यावरती केले जातात. आणि हे संस्कार कोण करतंय तर या देशातले जे विषमतावादी आहेत किंवा समाजातला जो प्रभुत्वशाली उच्च जाती वर्ग आहे तो वर्ग त्यांच्या स्वतःच्या हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी, त्यांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्या विचारांचा वाहक या शोषित पीडित जात समूहाला तो करत असतो. आणि म्हणून त्यांनी या देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था टिकून ठेवण्याचं एक मोठं काम आपल्याला ते केलेलं दिसून येतं. मग भक्ती काळामध्ये दोन प्रभाव होते, जसे आजही दोन प्रभाव आहेत. त्या दोन प्रभावाला अनेक लोक वेगवेगळ्या नावांनी व्यक्त करतात. तर जसे भक्ती काळामध्ये सगुण परंपरा एक सांगितली जाते, दुसरी निर्गुण परंपरा सांगितली जाते. कोणी त्याला विषमतावादी परंपरा म्हणतं, तर निर्गुण परंपरेला समतावादी असं म्हणतात. कॉम्रेड शरद पाटील सगुण परंपरेला किंवा आजच्या या दोन विचार प्रवाहापैकी एका प्रवाहाला ब्राह्मणी विचार प्रवाह म्हणतात, तर दुसऱ्या विचार प्रवाहाला अब्राह्मणी परंपरा असं म्हणतात. तर ही निर्गुण परंपरेमध्ये संत कबीर येतात. या निर्गुण परंपरेलाच ज्ञानाश्रयी शाखा सुद्धा असं म्हणतात. आणि या परंपरेमध्ये मग आपल्याला माहित आहे की महात्मा बसवेश्वर असतील ज्यांची काल जयंती झाली, संत नामदेव असतील, संत कबीर असतील, विद्रोही संत तुकाराम असतील, संत गाडगे बाबा असतील, चोखामेळा असतील, अशी सगळी ही जी संत परंपरा आहे ही निर्गुण शाखेमध्ये किंवा ज्ञानाश्रयी शाखामध्ये येते. आता कबीरांना निर्गुणाची पृष्ठभूमी तयार करण्याचं श्रेय खरं तर हिंदी साहित्यामध्ये दिलं जातं. पण मला असं वाटतं व्यक्तिगत किंवा माझ्या सुद्धा असं अनेकदा वाचण्यात आलेलं आहे
की निर्गुणचे सर्वप्रथम प्रवर्तक किंवा त्याची पृष्ठभूमी करण्याचं जे श्रेय जे आहे हे जे महाराष्ट्राचे संत आहेत कवी नामदेव, खरं तर यांना द्यायला हवं, कारण नामदेवाचा काळ हा कबीराच्या 100 वर्षापूर्वीचा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने निर्गुणाची पृष्ठभूमी तयार करण्याचं काम महाराष्ट्राचे संत नामदेव यांना जातं. आता हे सर्व संत जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये अध्यात्माची कास धरतात. बऱ्याचदा चळवळीतल्या लोकांना हे जे संत आहेत हे अध्यात्माची कास धरणारे आहेत म्हणून ते तिकडं अभ्यासाचा दृष्टिकोन किंवा मांडणीचा दृष्टिकोन ते स्वीकारत नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, त्यांना काळाच्या मर्यादा त्या सगळ्या संतांना होत्या आणि प्रबोधनामध्ये जरी त्यांनी ईश्वर वगैरे सोडलेला नसला किंवा घेतलेला असला असा दावा जरी आपल्याला करता येणार नसला किंवा असला तरी त्यापुढे जाण्याचा प्रयत्न या सर्व संतांनी केलेला आहे. आपण त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं आणि हे नीट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की जी ईश्वर आणि धर्म संकल्पना आहे किंवा अध्यात्माची जी संकल्पना आहे ही पूर्णतः कशी आहे, विषमतावादी आहे, ही मनुवादी आहे आणि जाती व्यवस्थेच्या चौकटीतच ती कार्य करते हे लक्षात घ्या. आणि या प्रचलित अध्यात्म व्यवस्थेला या निर्गुण परंपरेतल्या सर्व संतांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आव्हान उभं केलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ते कबीरांनी आव्हान उभं केलं, संत नामदेवांनी आव्हान उभं केलं, ते तुकारामांनी सुद्धा आव्हान उभं केलेलं आहे आणि या परंपरेतल्या सर्व संतांनी आव्हान उभं केलेलं आहे. मग या विषमतावादी किंवा जाती व्यवस्थेच्या विरोधात जे कबीरांनी बंड केलं, या बंड करण्यामागचं मुख्य सूत्र, मुख्य हेतू हा धर्मनिरपेक्षतेचाच होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण एक लक्षात घेऊ की थोडक्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जी प्रचलित अध्यात्माची जी संकल्पना आहे ही अध्यात्माची संकल्पना नेमकी कशी आहे, ती कशी काम करते, तिला आव्हान कोणी दिलं आणि कसं दिलं हे एक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता प्रचलित अध्यात्माची संकल्पना काय सांगते आपल्याला हे लक्षात घ्या, ती कसं काम करते तेही लक्षात घ्या की ही जी संकल्पना आहे ही तुमच्या इहलोकाशी संबंध तोडून पारलौकिकाशी संबंध जोडते. म्हणजे काय, हे सगळं केलं पाहिजे याच्याबद्दल विचार नाही केला पाहिजे. मग काय विचार केला पाहिजे तर तुम्हाला जे काही आहे तो मोक्ष मिळणार आहे, स्वर्ग मिळणार आहे आणि तो वरती आहे. त्यामुळे या पृथ्वीवरती तुमच्या वाट्याला जे काही दुःख येते, जे काही शोषण येते, जे काही अत्याचार येते तो तुम्ही सहन करायचा, ते काही तुम्ही मानायचं नाही. कारण आपल्याला सहन करण्याची शिकवण या व्यवस्थेने दिलेली आहे. मग तुमच्या पारलौकिकाच्या, तुमच्या तिकडच्या मोक्ष मिळविण्याच्या साठी तुम्ही ते जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारची प्रचलित अध्यात्माची संकल्पना आपल्यावरती मूल्य आणि संस्कार रुजवण्याचं काम करते. मग ही मोक्ष मिळवण्याची ही जी जीवन जगण्याची संकल्पना आहे ती काय आहे, म्हणजे तुम्ही आहे त्या व्यवस्थेला सरेंडर व्हा आणि त्याला शरण जा. अशा प्रकारची प्रचलित अध्यात्माची संकल्पना आहे, ही मनुवादी अध्यात्माची संकल्पना आहे. मग दुसरा भाग काय आहे, दुसरा भाग असा आहे की या देशातल्या वर्ण जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये जी प्रबोधनाची किंवा ज्ञानाची परंपरा आहे ती मर्यादित अर्थाने आहे, ती मनुवादी आहे आणि ती या देशातल्या मनुवाद्यांकडेच राहिली पाहिजे अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. आणि अध्यात्माची ही जी संकल्पना आहे त्याचा जो परीघ आहे हा प्रबोधनाचा आहे आणि ही प्रबोधनाची दिशाच त्यांच्या व्यवस्थेला पूरक झालेली आहे, त्यांना फायदेशीर ठरलेली आहे. आणि मग त्यातून त्यांनी काय केलं, मनुवादी ज्ञान आणि मनवादी लोकच आदर्श हे आपल्यावरती सातत्यानं बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुमच्या लक्षात येईल की 5 सप्टेंबर हा राधाकृष्णनचा जन्मदिन आपल्यावरती लादला. तो विषमतावादी माणूस आहे, त्याच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काडीचं योगदान नाही, गुरुपौर्णिमाही तुम्हाला माहित आहे, परंतु ते आपल्यावरती बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे वेद असतील, पुराण असतील, शास्त्र असतील, स्मृती असतील, या कोणताही ग्रंथ घ्या, या सगळ्यांमधून त्यांनी आपल्यावरती हेच विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे दिसेल ते ईश्वर प्राप्तीच्या नावाखाली तुमची एक जडणघडण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ही जडणघडण आज आपल्याला हे जे सत्ताधारी सत्तेवर आले
त्याचाच परिपाक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांनी अनेक वर्षापासून या देशातल्या माणसाचं जनमानस घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जी जगाकडे बघण्याची दृष्टी दिली किंवा दृष्टी दिली जाते, ती जी दृष्टी आहे ती तुमची दृष्टी आपण बघितलं की ती व्यवस्थेला शरण जाणारी आहे. मग ते तुमचं सुखदुःख असेल, तुमचं भौतिक जीवन जे आपण जगतो आहे, किंवा आपल्या नात्यामध्ये जे दुःख येतात किंवा सुख येतात, किंवा आपल्या ज्या भौतिक गरजा असतात, किंवा हे जे त्यांनी काय केलं, अदृश्य केलं, त्याला दृश्य केलं नाहीये, त्याला त्यांनी नश्वर मानलेलं आहे, नाशवंत मानलेलं आहे. आणि मग त्यांनी आपल्यासोबत दृश्य काय केलं, आपल्याला काय दाखवलं, जे अदृश्य होतं ते दृश्य केलं आणि जे दृश्य होतं त्याला अदृश्य केलं, म्हणजे ईश्वर किंवा मोक्ष वगैरे. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, हे अदृश्य आहे किंवा नाहीच आहे, परंतु ते आपल्याला दृश्य स्वरूपात मांडलेलं आहे. आणि आपलं जे दुःख आहे हे दृश्य असताना त्याला अदृश्य केलेलं आहे, हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांची जी प्रबोधनाची प्रक्रिया आहे ही काही ईश्वर प्राप्तीसाठी नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशातल्या बहुजनांना किंवा शोषित पीडित जात समूहांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला जातो, पण त्यातून ईश्वर प्राप्ती होत नाही हे त्यांनाही माहीत आहे. परंतु त्यांची जी प्रबोधनाची प्रक्रिया आहे ती त्याच स्वरूपाची त्यांनी ठेवलेली आहे. म्हणून त्यांनी जे प्रबोधन केलं ते प्रबोधन ईश्वर प्राप्तीच्या नावाखाली ते करत आहेत. आणि त्यांचं जे काही मोडकं तोडकं ज्ञान आहे ते ज्ञान त्या प्रबोधनाच्या आणि ईश्वर प्राप्तीच्या माध्यमातून आपल्यावरती सांगण्याचा, लादण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याचे अधिकार फक्त या देशातल्या ब्राह्मणांना होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या सगळ्या प्रचलित आध्यात्मिक संकल्पनेला त्यांच्या जे हे अधिकार प्रबोधित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यांना त्याच्या विरोधामध्ये विद्रोह करण्याचं काम संत कबीरांनी केलेलं आहे. मग संत हे ब्राह्मण असण्याची प्रक्रिया अनेक वर्षापासून चालू आहे, त्या प्रक्रियेला सुद्धा आव्हान देण्याचं काम संत कबीरांनी केलेलं आहे. आणि त्या परंपरेचे जे अधिकार एका त्या लोकांना जे होते त्या शक्तीला सुद्धा, आणि त्या प्रबोधन ते ज्या पद्धतीने करतात त्या प्रबोधनाच्या पद्धतीला सुद्धा संत कबीरांनी आव्हान उभं केलेलं आहे. आता हे आव्हान दोन प्रकारचं आहे, ते माझ्या मांडणीतून वारंवार येते. म्हणजे ते दोन प्रकारचं कसं, तर बघा, त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून होणारं जे मूल्य आहे, त्याचा जो संस्कार आहे, त्या मूल्यालाच आव्हान संत कबीरांनी आणि वारकरी संप्रदायांनी दिलेलं आहे. मग त्यांच्या जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्राला सुद्धा त्यांनी काय केलं, आव्हान उभं केलेलं आहे. मग हे आव्हान कशा पद्धतीने उभं केलेलं आहे हे आपल्याला संत कबीरांच्या विचार कार्यातून आणि त्यांच्या दोह्यातून आपल्याला ते बघता येईल. भारतातील जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था सगळ्या जगामध्ये खरं तर एक अनोखी जाती व्यवस्था आहे, अनोखी पद्धती आहेत. आणि या जाती व्यवस्थेमध्ये या शोषित पीडित जात समूहांचा जो शोषणाचा मार्ग आहे तो मार्ग यांनी प्रशस्त केलेला आहे. त्यांना हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून संत कबीर जे आहेत या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये, उच्च नीचतेच्या विरोधामध्ये, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठतेच्या विरोधामध्ये, किंवा या देशामध्ये जी छुआछूत किंवा जो अछूतपणा पाळला जातो, स्पृश्यास्पृश्यता जी पाळल्या जाते, त्याच्या विरोधामध्ये संत कबीरांनी एक मोठा बुलंद आवाज केलेला आहे. आणि ठणकावून आणि ठासून सांगतायत. आणि ते म्हणतायत की याच्यावरती जे विश्वास करतात, जे अशा पद्धतीने या देशाला किंवा या समाजाला वागवतायत, या सर्व वागवणाऱ्यांना ते म्हणतात, जब लग ऊंच नीच करी जाना, जब लग ऊंच नीच करी जाना, ते पशुआ भूले भ्रम नाना. आता या दोह्यामध्ये ते काय म्हणतात की जे लोक उच्च नीचता पाळतात, श्रेष्ठ कनिष्ठता पाळतात, हे कसे आहेत, हे पशु समान आहेत, ते भ्रमिष्ठ झालेले आहेत. आणि म्हणून कबीर लहानपणापासून जात धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कार्य करताना दिसतात. आणि म्हणून मग ते बघा, या देशाच्या प्रभुत्वशाली जो जातवर्ग आहे त्या जातवर्गातल्या ब्राह्मणांना काशीमध्ये ते आव्हान देत आहेत. आणि काय म्हणतात, तू बामन मै काशी का जुलाहा, तू बामन मै काशी का जुलाहा, चिन्नी न मोर गियाना.
आता ह्या दुव्याचा अर्थ काय आहे ते असं म्हणतात की तू ब्राह्मण आहेस, तू श्रेष्ठ असशील, परंतु मी या काशीचा जुला आहे, मी विणकर आहे आणि माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते तुझ्याकडे नाहीये, म्हणून ते माझ्याकडचं ज्ञान तू शिकून घे. आणि कबीरांनी म्हणून एक मूलभूत प्रश्न आपल्या समोर सांगितला आणि मांडला, तो म्हणजे या देशामध्ये कोणीही, देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाहीये, तर सर्व मानव कसे आहेत, एक समान आहेत. आणि जन्मावर आधारित जी श्रेष्ठ कनिष्ठ जी प्रचलित संकल्पना आहे, या संकल्पनेचं ते खंडन मंडन करताना दिसत आहेत. म्हणून जातीपातीची जी उतरंड आहे, ही उतरंड भारताच्या विकासात अडसर जशी ठरली, रक्त आणि हाडामासांच्या माणसाचा माणसालाच बाट कसा होतो, हे इथल्या बरबटलेल्या आणि समाज व्यवस्थेची व संस्कृतीची वास्तविकता आहे. संत कबीरांनी विषमतावादी व्यवस्थेला नुसतं प्रश्नांकित केलं नाही, त्यांच्यावरती आसूड ओढले नाहीत, तर त्यांना फटकारलं सुद्धा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एक मानवतावादी मार्ग आपल्याला दिलेला आहे. आणि तो मानवतावादी मार्ग तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि या धर्म मार्तंडांना फटकारताना ते पुन्हा म्हणतात, जो तू बामन बमनी जाया, जो तू बामन बमनी जाया, तो आनद्वार हवे काहे ना आया. म्हणजे या देशातले जे ब्राह्मण आहेत ते स्वतःला श्रेष्ठ म्हणतात, मानतात. असं जेव्हा कबीराच्या लक्षात आलं तेव्हा ते म्हणतात की जर तू श्रेष्ठ आहेस तर तू अन्य कोणत्या मार्गांनी जन्म का घेतला नाहीस, तुला सुद्धा स्त्रीने जन्म दिलेला आहे. आणि जर तू श्रेष्ठ स्वतःला मानतोस तर तू या जगात वेगळ्या मार्गाने आलेला नाहीयेस, आणि तू का नाही आलास जर श्रेष्ठ असतील तर. अशा प्रकारचा ते प्रश्न करतात. आणि इतरांप्रमाणे ते आईच्या गर्भातून जसे जन्म घेतात तसा तू घेतलेला आहे. म्हणून या देशामध्ये कोणीही उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असा नाहीये, सर्व एक समान आहेत. आणि म्हणून त्यांनी या परंपरागत मान्यतेला त्यांनी तडा दिलेला आहे, आव्हान उभं केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने सुग्रात तर्क करतो त्याच पद्धतीने त्यांनी तर्क केलेला आहे. विवेकतेने आणि वैज्ञानिकतेने ते पुढे गेलेले आहेत. आणि त्यांच्या विचारानुसार या धर्तीवरती सर्व जे मानव आहेत ते सर्व मानव एक समान आहेत. कोणी ब्राह्मण श्रेष्ठ नाही किंवा कोणी शूद्र असू शकत नाही, अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडला. आणि सर्व लोक एका घटक तत्वांनी बनलेले आहेत हे सांगत असताना ते असं म्हणतात, एक बूंद एके मलमूत्र, एक बूंद एके मलमूत्र, एक चाम एक गुदा, एक जाती है सब उत्पन्ना, एक जाती है सब उत्पन्ना, को ब्राह्मण को सुदा. हे त्यांनी स्पष्टपणाने श्रेष्ठ कनिष्ठतेवर आपली टिप्पणी केलेली आहे. आणि जर असं असतं तर त्यांनी म्हटलं की जन्म से सभी इंसान समान होते हैं, मगर अगर असमान होते या श्रेष्ठ कनिष्ठ होता तो क्या होता, तो ब्राह्मण का बेटा माँ के पेट से ही तिलक लगाकर पैदा होता और तुरक का बेटा खतनी करवा कर ही पैदा होता निकलता. अशा प्रकारचं संत कबीरांनी या उच्च नीच आणि श्रेष्ठ निष्ठतेच्या कल्पनेवरती आपले मत मांडलेलं आहे. आणि त्यांनी सर्व प्रकारच्या धर्मभेदांना, जातीभेदांना त्यांनी व्यर्थ मांडलेला आहे. त्याला ते मूर्ख म्हणतात, भोंदू म्हणतात. ते असं म्हणतात की कहे कबीर चेतरे भोंदू, बोलन हारा तुर्कन हिंदू. म्हणजे जे काही भेदभाव पाळणारे आहेत त्यांना त्यांनी काय केलेलं आहे, मूर्ख मानलेला आहे, भोंदू मानलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. कबीरांचा, जसं मी सुरुवातीला म्हणालो की कबीरांचा आदर्श हा माणूस आहे आणि धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी मोठी आहे. हे सत्यशोधन करण्याचं काम, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे संत कबीरांनी केलेलं आहे. आणि ते धर्माबद्दल असं म्हणतात की कोणताही धर्म खोटं बोलण्याची शिकवण देत नाही, कोणताही धर्म खोटं बोलण्याची शिकवण देत नाही. आणि जो धर्म खोटं बोलण्याची शिकवण देत असेल तो धर्मच असू शकत नाही. आणि अशा प्रकारचा एक किती महत्वाचा मोठा विचार त्यांनी मांडला. आणि म्हणून या देशातले जे धर्म आहेत, विशेषतः हिंदू आणि मुस्लिम, हे जे धर्म आहेत या देशामध्ये हे परधर्म द्वेष करायला लावणारे आहेत. एक त्यांच्यामध्ये प्रचंड पाखंडीपणा आहे, अंधविश्वास आहे. आणि हा व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असताना या देशातल्या धर्माचा पुनर्विचार करण्याचा किंवा या देशातल्या विषम मूल्याचा पुनर्विचार करण्याचा विचार त्यांनी मांडलेला आहे.
आणि म्हणून माणसाच्या योग्यतेवरतीच माणसाचं माणूस पण अवलंबून असतं, हा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. आपण बघितलं की आपल्यावरती वेद अपरुषी आहेत, गुरु फक्त ब्राह्मणांनाच करता येतं, ही जी आध्यात्मिक संकल्पना आहे या संकल्पनेवरती ते सुद्धा बोट ठेवतात आणि म्हणतात ब्राह्मण गुरु है जगत का, ब्राह्मण गुरु है जगत का, संतन के गुरु नाही, अरुजी परुजी के मरी गए, चारो बंद्यो माही. म्हणजे माणसाची योग्यता आणि मूल्यमापन जे आहे हे जन्मजात श्रेष्ठत्वावर नसून ते जे ज्ञान आणि कर्तृत्वावरतीच सिद्ध होतं. आणि ब्राह्मणच गुरु केला पाहिजे असं काही नाही आणि ते आमच्या संतांचं होऊ शकत नाही. या परंपरेला सुद्धा त्यांनी मोडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात लोकवेद कुल की मर्यादा इने गले में फांसी. आता आपल्याला ही जी गुरु परंपरा आहे किंवा या गुरु परंपरेकडे आपण एक थोडा डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे. ते असं की आपल्याकडे गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, एकलव्याचा अंगठा कापला जातो आणि आजही द्रोणाचार्य आपल्याकडे श्रेष्ठ मानला जातो. आणि आजच्या द्रोणाचार्याची तर मी सांगतो अंगठा कापण्याकडे नजर नाहीये, आता त्यांची जी नजर आहे आपल्या बुद्धी आणि दिमागावर आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही जी गुरु परंपरा विषमतावादी आहे, या गुरु परंपरेला छेद देण्याचं काम संत कबीरांनी केलेलं आहे आणि त्यांनी एक समतावादी गुरु परंपरा आपल्या समोर मांडण्याचं काम केलेलं आहे. मग ही समतावादी गुरु परंपरा कशी असते ते म्हणतात पीछे लागा जाई था, पीछे लागा जाई था लोक वेद के साथी, आगे थे सद्गुरु मिल्या दीपक दिया हाती. म्हणजे ते म्हणतात की मी वेदाचाराला मानत होतो, सगळ्या अंधश्रद्धा जुन्या चाली रीती रूढी परंपरांना मानत होतो, त्याचं मी अंधानुकरण करत होतो. आणि या अंधकाराच्या गर्तेमध्ये अज्ञानाच्या गर्तेमध्ये मी दिवसेंदिवस गडून जात होतो. परंतु मला काय झालं, माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरू मिळाले. सद्गुरू म्हणजे सच्चा गुरु. आज तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये या बुवा बाबा साधू महाराजांची एक टोळधाड आलेली आहे आणि ही टोळधाड या समाजातल्या सर्व बहुजन वर्गाला किंवा शूद्रातिशूद्रांना आपल्या कवेत घ्यायला निघालेली आहे आणि स्वतःचे हितसंबंध साधायला लागलेली आहे. कबीराच्या काळामध्ये सुद्धा अशीच एक टोळधाड आलेली होती आणि त्यावेळेस सच्चा गुरूंची वानवा होती आणि अशा सच्चा गुरु कबीरांना मिळाला आणि त्यांनी कबीरांना दीपक दिया हाती म्हणजे ज्ञानाचा दीपक दिला, प्रेमाचा दीपक दिला. आणि अशा खऱ्या अर्थांनी गुरुनं जो ज्ञानाचा दीपक त्यांच्या हाती दिला, तो ज्ञानाचा दीपक या शोषित पीडित जात समूहाच्या उद्धाराचा, त्यांच्या उन्नतीचा, त्यांच्या मुक्तीचा जीवन मार्ग सुकर करणारा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज जी टोळधाड आलेली आहे या टोळधाडीच्या विरोधामध्ये आपल्याला काम करण्याचं जे प्रयत्न आहेत हे खरं तर आता शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. खरं तर ती खूप अवघड गोष्ट बनत चाललेली आहे दिवसेंदिवस, कारण याचा ह्या जमातवादाचा संकोच होत आहे, त्याचा लोप होत आहे. म्हणून ही प्रक्रिया फार गतिमान करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ते कबीराच्या बाबतीत सद्गुरूच्या बाबतीत ते पुढे असं म्हणतात की साधो सो सद्गुरु मोही भावे, साधो सो सद्गुरु मोही भावे, सत प्रेम का भर भर प्याला, आप पिवे मोही प्यावे, पर्दा दूर करे आखिन का ब्रह्म दरस दिखलावे, पर्दा दूर करे आखिन का ब्रह्म दरस दिखलावे, जिस दर्शन में सब लोग दरसे अनहद शब्द सुनावे, एक ही सब सुख दुख दिखलावे, शब्द में सूरत समावे, कहे कबीर ताको भय नाही, निर्भय पद परसावे. या दोह्यामध्ये मी थोडक्यात त्याचं विश्लेषण असं करणार आहे की सद्गुरू जो असेल हा सद्गुरू मला भावलेला आहे, सच्चा मार्ग त्यानं दाखवलेला आहे. माझ्या डोळ्यावरचा जो पडदा आहे अज्ञान अंधकाराचा, कर्मकांडाचा, पाखंडाचा, श्रेष्ठ कनिष्ठतेचा त्याने दूर केलेला आहे. ज्ञानाचा मार्ग मला त्यांनी दाखवलेला आहे. माझे सगळे ज्ञानाचे मार्ग त्यांनी मोकळे केलेले आहेत. मला सुखदुःख ची याची भौतिक जी ओळख आहे ती ओळख करून दिलेली आहे. आणि या रूढी परंपरा, कर्मकांड, अज्ञान, वैदिक परंपरांना मी जे मानत होतो ते सद्गुरूंनी जो मला मार्ग दाखवलेला आहे तो ज्ञानरूपी मार्गातून मला बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. विषम मूल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलेला आहे. अंधश्रद्धा रूढी परंपरेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलेला आहे. या ठिकाणी कबीर जे म्हणतात की सतप्रेम का भरभर प्याला, आप पिवे मोही प्यावे,
हे असं का म्हणतात ते, तर आपल्याला हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान प्राशन करण्याची गरज आहे. कारण आज आपण बघतो की पाणी हे काय करतं, तर आपली तहान भागवतं, आपली जी तृष्णा आहे भागवण्याचं काम करतं. पण आपल्याजवळ जर पाण्याचं तत्वज्ञान मांडलं, H2O तत्वज्ञान मांडलं, त्याची जी तत्वज्ञानाची मांडणी केली, तर आपली तृष्णा, आपली तहान भागेल का? नाही भागणार. कारण ज्या पद्धतीने आपली भूक जेवण मिटवतं, त्या पद्धतीने पाणी हे जे आहे आपली तहान मिटवत असतं. म्हणून या देशामध्ये पाण्याचं तत्वज्ञान माहीत होण्या अगोदर सुद्धा लोक पाणी पित होते, जनावर पित होते, पशुपक्षी पित होते, झाडं वनस्पती ह्या सुद्धा पित होत्या. तसं आपल्याला संत कबीराचं जीवन किंवा त्यांचं कार्य किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांचं जे क्रांतिकारकत्व आहे, हे नुसतं मांडणी करून घ्यायचं नाही आहे, तर ते आपल्या जीवन व्यवहारामध्ये त्याला अंमलात आणायचं आहे. त्यासाठी ते म्हणतात सत प्रेम का भर भर प्याला आप पिवे मोही प्यावे. म्हणजे स्वतः सुद्धा प्यायला सांगतात आणि ते इतरांना सुद्धा प्यायला सांगतात. आणि अशा सद्गुरूची जी महिमा आहे ही अपरंपार आहे. अशा सद्गुरूची या भारत देशाला गरज आहे. आज लबाड ढोंगी संधी साधू महाराज बुवाबाबांची चलन आहे, त्यांची बजबजपुरी वाढलेली आहे. म्हणून ते म्हणतात सद्गुरु की महिमा अनंत, अनंत किया उपगार, लोचन अनंत उघाडिया, अनंत दिखावन हार. म्हणजे सद्गुरूची महिमा ही कशी आहे, अपरंपार आहे. त्यांचा काही अंत नाहीये. त्यांनी अनंत उपकार आमच्यावरती केलेले आहे. या गुरुमुळेच अनुयांना ज्ञानाची प्राप्ती होते, एक चांगला मार्ग मिळतो. त्यांनी आमचे अज्ञानाचे असंख्य डोळे जे आहेत, ज्ञानरूपी जे डोळे आहेत, ते उघडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून गुरुचं स्थान जे आहे, सद्गुरूचं जे स्थान आहे, नुसत्या गुरुचं नाही, सद्गुरूचं जे स्थान आहे ते आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे, हे आपल्याला ते सांगतात. म्हणून ते अनेक अशा दोहे आहेत त्यांचे, की या लालची गुरूंना, बुवा बाबा महाराजांना, संधी साधू शिष्यांना, त्यांच्या भक्तांना हे यापासून दूर राहण्याचा संदेश देत आहेत, त्यांच्यावरती व्यंग्य करतायत. ह्या सगळ्यांनी यापासून दूर राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश करताना ते दिसत आहेत. म्हणून कबीराची जी लढाई आहे ती राम रहीम लढाई नाही, तर शोषण मुक्त मन आणि समाज घडवण्याची आहे. समताधिष्ठित समाज निर्मितीची लढाई आहे. एकता आणि समानता प्रस्थापित करण्याची लढाई आहे. आणि ते या धर्मसत्तेच्या, अर्थसत्तेच्या आणि राजसत्तेच्या विरोधामध्ये एक आवाज आपला मोठा बुलंद करतायत. समाजामध्ये हे जे काही लोक द्वेष, तिरस्कार, मत्सर, राग, लोभ, अहंकार पसरवत आहेत, निर्माण करत आहेत, यांच्यावरती त्यांनी सनसनीत आसूड आणि कोरडे वडण्याचं काम केलेलं आहे. हे वेदादी विषमतावादी ग्रंथातून जे आडंबर आलेलं आहे, कर्मकांड आलेलं आहे, हे माणसाचं गळा घोटणार आहे. अशा प्रकारचा विचार, प्रखडपणे विचार संत कबीरांनी मांडलेला आहे. आणि यातून ते मौलवीवरती आणि पंडितांवरती सुद्धा प्रहार करतात. पुढे ते म्हणतात की या देशामध्ये वेद, पुराण किंवा या धर्मग्रंथांना प्रमाण मानले गेलेलं आहे. वेद, पोथी, पुराण, शास्त्र, मनुस्मृती किंवा जे धर्मग्रंथ आहेत हे ईश्वरांनी निर्माण केलेले नाहीत, ते माणसांनी निर्माण केलेले आहेत असं स्पष्टपणे कबीर म्हणतात. आणि त्याच्या काही मर्यादा आहेत, ते सर्वसामान्यपणे किंवा खात्रीशीरपणे या देशातल्या समाजाचं, कोणत्याही समाजाचं 100% भलं करू शकत नाहीत. असा जर कोणी दावा करत असेल, तो दावा व्यर्थ आहे, चुकीचा आहे, गलत आहे, असं कबीर म्हणतात. आणि म्हणून ते काय म्हणतात की मैं कहता आखन देखी, मैं कहता आखन देखी, तू कहता कागज की लेखी. हा दोहा खरं तर खूप महत्वाचा आहे, आजही खूप महत्वाचा आहे. आणि या देशामध्ये आम्हाला वारंवार या प्रचलित अध्यात्माची संकल्पना वर आधारित असलेल्या ग्रंथांचे दाखले देऊन आमच्यावरती संस्काराने जडणघडण करण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की या देशातली कबीरकालीन जी परिस्थिती होती ती आजही तशीच परिस्थिती आहे. आणि त्या काळात संवर्धाची भावना किंवा भाईचारा जो आहे किंवा प्रेम आहे, माणुसकी आहे, ही 100% संपुष्टात आलेली होती. आणि तिरस्कार, द्वेष, मत्सर, अहंकार, स्वार्थ प्रचंड वाढलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये संत कबीर या समाजाला प्रेम मार्गी संदेश देतात आणि म्हणतात, पोथी पडी पडी जगमुवा, पोथी
पडी पडी जगमुआ पंडित भयानकोये, एके अक्षर प्रेम का, याला काही जणांनी 2.5 अक्षर असं म्हटलंय, एके अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. म्हणजे पंडित होण्याची जी क्षमता आहे ती कुणामध्ये आहे? नुसत्या पोथ्या आणि ग्रंथ वाचून, धर्मग्रंथ वाचून माणूस काही पंडित होत नाही. त्याला ज्ञान काही, व्यवहार काही कळत नाही. कारण ज्ञान आणि व्यवहाराची सांगड घातल्याशिवाय समाज निर्मिती चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात मोठे ग्रंथ वाचून कोणी पंडित बनत नाही. तर पंडित कशामुळे म्हणतं? तर माणसाचे माणसाप्रती प्रेम आणि जीवन जगण्याचा अनुभव संपन्न माणूसच हा ज्ञानी बनू शकतो, बाकी अन्य नाही. म्हणून आज या समाजाला, या भारताला प्रेम आणि अशाच व्यक्तींची गरज आहे. आणि म्हणून संत कबीरांनी मध्य काळामध्ये एक भक्तीचा नवा मार्ग दिलेला आहे. तो भक्तीचा नवा मार्ग कसा आहे? निर्गुण निराकार उपासनेचा आहे. त्यांचे आराध्य कोण आहेत? तर निर्गुण निराकार राम आहेत. दशरथ पुत्र राम नाही किंवा संघ भाजपाचे श्रीराम नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत कबीरांचे राम हे निर्गुण निराकार आहेत. आता या निर्गुण निराकार रामाच्या भक्तीला काय करावं लागतं? तर त्यांनी सांगितलं की याही भक्ती करण्यासाठी ते त्यांच्या भक्तीत प्रेमाला महत्व देतात, ज्ञानाला महत्व देतात, प्रकाशाला किंवा आगीला महत्व देतात. प्रकाश आणि आग हा शब्द त्यांनी का वापरला? हा त्यांनी ज्ञानाला पर्याय म्हणून वापरलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात प्रेम गली अति सांकरी, प्रेम गली अति सांकरी, एकदम पतली गली आहे. प्रेमाची गली कशी आहे? एकदम पतली आहे. यौना इसमें दो समाही, म्हणजे या पतल्या गलीमध्ये 2 लोक राहू शकत नाहीत, 2 जाऊ येऊ शकत नाहीत. 2 कोणते? तर एक प्रेम आणि दुसरा अहंकार. म्हणजे तुम्हाला भक्ती करायची असेल तर तुमच्यातला अहंकार हा काढून टाकावा लागेल. तिथं फक्त प्रेम असेल तरच तुम्ही या भक्तीमध्ये येऊ शकतात. मग त्यांनी ह्या भक्तीला काय काय नाकारलं? या भक्तीसाठी प्रचलित अध्यात्माच्या संकल्पनेमधली जी मूर्तीपूजा आहे, जी सगुण परंपरा आहे, जी तीर्थयात्रा आहे, जे कर्मकांड आहेत, उपास तापास व्रतवैकल्य आहेत, नमाज आहे, या सगळ्यांना त्यांनी नाकारलेलं आहे. आणि एक या शोषित पीडित जात समूहाला एका नव्या धार्मिक जनवादाचा उपदेश त्यांनी दिलेला आहे. आणि हा क्रांतिकारी उपदेश मला वाटतंय आजही खूप महत्वाचा आहे. आणि ते पुढे म्हणतात की या शोषित पीडित जात समूहाच्या मुक्तीसाठी, प्रचलित अध्यात्माच्या मुक्तीसाठी, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक मुक्तीसाठी त्यांनी सांगितलं, एक नव्या मानव मुक्तीचा मार्ग दिला. आणि तो आहे मानव मुक्तीचा, मानवतावादी. आणि त्यांचा हा मानवतावाद हवाई मानवतावाद नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा मानवतावाद कसा होता? ज्ञान आणि व्यवहार, आणि या ज्ञान व्यवहाराला समाज परिवर्तनाची जोड होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महान व्यक्तीची कसोटी सांगितली होती. ती कसोटी म्हणजे ज्ञान आणि व्यवहार आणि त्याला समाज परिवर्तनाची जोड असेल तर तो महान व्यक्ती. आणि या कसोटीमध्ये संत कबीर बसतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संत कबीर म्हणतात झूठा जप तप झूठा ज्ञान, म्हणजे जे काही जप तप करीत आहेत, पूजा अर्चा करीत आहेत, ही सगळी खोटी आहे. हे ज्ञान सगळं खोटं आहे, झूठं आहे. आणि म्हणून संत कबीरांनी या देशातल्या मुल्ला मौलवींना, पंडित पुरोहितांना चॅलेंज केलेलं आहे. पाखंड, अंधश्रद्धा, शोषण यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आणि ईश्वराला प्राप्तीसाठी व्रत रोजा करण्याची आवश्यकता नाहीये असं ते सांगतात. जप तप नमाज करण्याची आवश्यकता नाहीये असं ते सांगत असताना त्यांचा एक दोहा मला आवर्जून सांगायचा वाटतो. तो खूप दोहा गाजलेला आहे, ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते म्हणतात मोको कहाँ ढूंढे बंदे, मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद, ना काबे कैलाश में, खोजी होए तुरते मिली हो पल भर की तलाश में, कहे कबीर सुन भाई साधो मैं सबकी श्वासों की श्वास में. म्हणजे ईश्वराला ढूंढण्यासाठी इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज नाही. सर्व धर्माची पाखंडी आणि कर्मकांडी जी व्यवस्था आहे हे कबीरांनी नाकारलं. आणि संत तुकाराम महाराज ज्याप्रमाणे आपल्या अभंगामध्ये म्हणतात, देव तीर्थी धोडा पाणी, देव रोकडा सज्जनी, म्हणजे देव हा सत्याने वागणाऱ्यामध्ये असतो.
ते सज्जनामध्ये असतो असं ते सांगतात. आणि पुढे संत कबीर म्हणतात मग याला अनुसरून, ना जाने तेरा साहब कैसा है, ना जाने तेरा साहब कैसा है, साहब म्हणजे देव ईश्वर, मुल्ला होकर बांग जो देवे, क्या तेरा साहब बहरा है, कीडी के पग नेवर बाजे, सो भी साहब सुनता है. म्हणजे ईश्वरा प्राप्तीसाठी तुम्हाला नमाज करण्याची, उंच आवाजामध्ये बाग देण्याची आवश्यकता नाही. तो का बहिरा आहे का? नाहीये. त्याला छोटासा आवाज जरी केला तर तो ऐकू येतो. अशा सरळ साध्या लोक भाषेमध्ये त्याने संत कबीराने समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. मग हे जसं ते मुस्लिम मुल्ला मौलवींना फटकारतात, तसं या देशातल्या पुरोहितांना बी ते फटकारतात. ते काय म्हणतात? माला फेरी तिलक लगाया, लंबी जटा बढ़ाता है, अंतर तेरे कुफर कटारी, जेवणही साहब मिलता है. म्हणजे किती सरळ साधं ज्ञान, तत्वज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे शोषित पीडित जात समूहाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रार्थना स्थळामध्ये, मंदिर मस्जिद मध्ये जाण्याची गरज नाही. कुठल्या प्रकारचा पूजापाठ, जप तप, हवन, यज्ञ, छापा, गंध लावण्याची गरज नाही. कोरोना घालवण्यासाठी कुठल्या प्रकारचा संध्या, गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसा म्हणण्याची गरज नाही. किंवा पुराण पठण, वेदादी ग्रंथ वाचणे, ऐकणे हे जसं या देशातल्या शोषित पीडित जात समूहाला निषिद्ध होतं, ते आजही निषिद्ध ठेवण्याचा संदेश ते आपल्याला देत आहेत. आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये तुम्हाला कोणता रोग आला असेल, तुमचा जन्म झाला असेल, तुमचं नामकरण करायचं असेल, तुमचा मृत्यू झाला असेल, किंवा लग्न झाले असेल, की आयुष्यातला कुठलाही विधी असेल, तो पुरोहिताकडूनच होतो. आणि पुरोहित यातून आपली लूट करतायत. ही लूट दाखवून देण्याचं सुद्धा काम संत कबीरांनी केलेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल, आज ही लूट आजही चालू आहे. जरी प्रार्थना स्थळं बंद असतील, प्रार्थना स्थळं आज बंद आहेत. पहिल्या लाटेत सुद्धा होती, दुसऱ्या लाटेत सुद्धा बंद आहेत. तरी आता एक नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांनी एक स्कीम आणली. ती स्कीम काय आहे? ऑनलाईन पूजा करा, ऑनलाईन हवन करा, ऑनलाईन यज्ञ करा आणि आम्हाला ऑनलाईन दक्षिणा द्या आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग तुम्हाला मोकळा होईल आणि पुण्य कमाईये और कोरोना से बचाइये, अशा प्रकारची स्कीम आणलेली आहे. आणि या स्कीमला अनेक लाखो भक्त बळी पडत आहेत. त्यामुळे आजही या संत कबीराच्या विचारांची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून संत कबीराचा दोहा मला या अनुषंगाने खूप महत्वाचा वाटतो. आणि ते म्हणतात, पत्थर पूजे हरी मिले, पत्थर पूजे हरी मिले. म्हणजे मूर्ती पूजल्यानंतर जर ईश्वर मिळत असेल तो मैं पूजू पहाड, मग मी पहाडच, हा जो दगडांचा पहाड आहे तोच पूजतो. पण ईश्वर पहाड पूजनही मिळत नाही. हे ते सगळ्या या देशातल्या सगळ्या अंधभक्तांना सांगतायत. आणि म्हणतात, ताते ये चाकी भली पीस खाय संसार. या मूर्तीपेक्षा, या दगडापेक्षा काय महत्वाचं आहे की जी पिठाच्या गिरणीमध्ये जी चाक असतात दगडाचे, ते महत्वाचे आहेत. कारण त्यातून जे पीठ पडतं ते सगळे जगातले लोक खातात आणि जीवन जगतात. इतकं ते महत्वाचं आहे आणि त्यांना तुम्ही पूजायला पाहिजे. पण तुम्ही काय करतात? मूर्तीला पूजतायत. म्हणून त्यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये एक लोकमंगलकारी भक्तीचा दोहा आणि एक मानवतावादी दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की या देशामध्ये कोरोनाची लाट कमी होतात किंवा लॉकडाऊन शिथिल होतात, धार्मिक स्थळ उघडण्याची भाषा केली जाते. परंतु या देशातले शाळा महाविद्यालय उघडण्याची भाषा केली जात नाही. शाळा महाविद्यालयाला किंवा शिक्षणाला अत्यावश्यक सेवेमध्ये आणल्या जात नाही. म्हणून या देशामध्ये पुन्हा एकदा ही प्रचलित अध्यात्माची संकल्पना आपल्यावरती लादण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना संत कबीरांनी कुठल्याही परिणामांची चिंता केलेली नाहीये. धर्मसत्तेला त्यांनी आव्हान दिलं, राजसत्तेला आव्हान दिलं, अर्थसत्तेला आव्हान दिलेलं आहे. आणि आपण तरी जे प्रबोधन करतो, आता हे प्रबोधन आपलं लाईव्ह आहे, ओपन आहे. परंतु ज्यावेळेस आपण एखादा कार्यक्रम घेतो प्रबोधनाचा, एखाद्या सभागृहात घेतो, तिथं आपण मोकळ्यापणाने, खुलेपणाने बोलतो. पण संत कबीर चौराहे पर उभा राहून किंवा बाजारात उभा राहून किंवा ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे, जिथं हे मुल्ला मौलवी किंवा पंडे पुजारी अन्याय करत आहेत, अशा गर्दीच्या ठिकाणी सुद्धा ते स्वतः प्रबोधन करतायत. या व्यवस्थेने त्यांचा आवाज दाबला नाही का? दाबला. आजही लोकांचा आवाज दाबला जात नाहीत का? किंवा संभाजी भगतांसारखे सर आहेत, जे शाहीर आहेत, त्यांचा आवाज दाबला जात नाही का? पण ते या आवाज दाबण्याच्या प्रक्रियेला ते अजिबात घाबरत नाहीयेत. संत कबीरांना सुद्धा हातपाय बांधून नदीत टाकण्याची प्रक्रिया घडली, जिवंत मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला.
हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न झाला. त्यांना प्रचंड आसुडांनी कोरड्यांनी मारलं, काठीने मारलं, त्याच्या अंगावरती व्रण उमटले, त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांचं राहतं घर किंवा जी झोपडी होती ती सुद्धा जाळली. तरीही त्यांनी आपलं काम थांबवलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्यावेळेस एका कोतवाल्याने, बादशहाचा कोतवाल होता, ज्यावेळेस बादशहाची इच्छा होती की संत कबीरांना भेटायचं, कारण संत कबीराचं प्रस्त नुसत्या काशीमध्ये नव्हतं तर संपूर्ण भारतात पोहोचलं होतं. संपूर्ण भारतामध्ये त्यांना शिष्य आणि अनुयायी मिळालेले होते. सर्व लोक त्यांचे दोहे गात होते, सत्संग करत होते, प्रवचन करत होते. समाजात प्रबोधनाची एक मोठी लाट आलेली होती. आणि अशा वेळेस बादशाला लक्षात आलं की कबीर आपली राजसत्ता अबाधित राहू शकते. म्हणून कोतवाला मार्फत निरोप पाठवला बादशहाने की मला संत कबीराला भेटायचं आहे, आमची भेट घालून द्या. जेव्हा भेट झाली त्या भेटीमध्ये सुद्धा संत कबीर बादशहाला घाबरले नाही. सडेतोडपणे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळेस कोतवाल संत कबीरांना म्हणाला की बादशाह के सामने बोलने की तुमने जुर्रत कैसे की, असं धमकावण्याचा प्रयत्न केला. आजही मोदी शहाच्या समोर कुठल्याही त्यांच्या पक्षातल्या खासदारांचं किंवा आमदारांचं, मंत्र्याची बोलण्याची जुर्रत होत नाहीये, लक्षात घ्या. म्हणून त्यांची एकाधिकारशाही वाढलेली आहे. या एकाधिकारशाहीला छेद देण्यासाठी संत कबीरांची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे का? म्हणजे आज संत कबीरांसारखे व्यक्तित्व नाहीयेत का? आता आहेत, आपल्यात आहेत, ते प्रबोधन करतायत. पण त्यांचा आवाज दाबण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे. म्हणून तुम्हाला माहित आहे, नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, गोविंद पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, रोहित वेमुलासारखे लोक असतील, या सगळ्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अनेक साहित्यिकांना, अनेक विचारवंतांना डांबलं जात आहे, त्यांना घाबरवलं जात आहे, त्यांना जेलमध्ये पाठवल्या जात आहे. म्हणून याच्या विरोधामध्ये मोठा आवाज उठवण्याची गरज आहे. अनेकांवरती गुन्हे दाखल होत आहेत. हे जे दमनतंत्र आहे, दहशत आहे, मुस्कटदाबी आहे, धमक्या आहेत, साम दाम दंड भेद या नीतीचा वापर इथली सत्ताधारी व्यवस्था सातत्याने करत आहे. समतावादी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आवाज दबता कामा नये. अनेक पत्रकार, अनेक लेखक, विचारवंत, कलावंत, कार्यकर्ते घाबरून गेलेले आहेत. ते काही याला अपवाद आहेत. काही जण बोटचेपणाची भूमिका घेत आहेत आणि काही जण बुलंद आवाज करतायत. हा बुलंद आवाज बंद पडता कामा नये. कारण या व्यवस्थेने, या विषमतावादी व्यवस्थेने, मनुवादी व्यवस्थेने, जात वर्ग श्रीदास्यक व्यवस्थेने आपल्या विरोधात जो बोलेल त्याला दंड दिलाय, त्याला देशद्रोहीचं सर्टिफिकेट दिले, त्याची बदनामी केली जाते. आणि त्यांच्या समर्थनात जे बोलणारे आहेत त्यांना पुरस्कार दिले जातात, त्यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट दिले जातात, त्यांना पद, प्रतिष्ठा, संपत्ती मिळते. आणि सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे आता देशद्रोही ठरवण्याचा एक प्रकार वाढलेला आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये कबीरांनी जो मोठा संघर्ष केलेला आहे, जो मोठा त्याग केलेला आहे, त्यांनी जी किंमत मोजलेली आहे ती प्रचंड संघर्ष करून मोजलेली आहे आणि आपल्यासाठी एक मानवमुक्तीचा मार्ग दिलेला आहे. आणि कबीरांनी मुक्याचं जीवन जगणारे, स्वाभिमान शून्य जीवन जगणारे, आत्मभान नसणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्यामध्ये एक आत्मभान निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांच्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न, आपलं आयुष्य पणाला लावून, प्रचंड आयुष्य झिजून त्यांनी, संत कबीरांनी हा मोठा संघर्ष करून आपल्याला मानवमुक्तीचा मार्ग दिलेला आहे. जाती व्यवस्था शोषणाच्या दृढीकरणासाठी आणि स्त्रीदास्याची व्यवस्था कायम राखण्यासाठी धर्माचा सातत्याने वापर होतोय, शिक्षणाचा सातत्याने वापर होतोय, संस्कृतीचे. आणि हे जे आहे, कबीरांनी खूप मोठा त्याग करून, संघर्ष करून आपल्या समोर उघड केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संत कबीराचं जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे हे जोरकसपणे प्रत्येक दोह्यातून, त्यांच्या विचार कार्यातून पुढे येते, हे लक्षात घेतलं पाहिजे. या देशातल्या काही लोकांनी अकबराला धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अकबर धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक होऊ शकतो का? तर मला वाटतं अजिबात नाही. तुम्ही सुद्धा विचार करा, अकबर जरूर हे मुस्लिम होते, जरी ते थोडेसे उदार असतील तरीही ते वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारे होते, जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे होते,
या देशातल्या उच्च जातीयाच्या हिताचं काम त्यांनी केलेलं आहे, हे स्पष्ट आहे. या विरोधामध्ये कुठेही संत अकबराने काम केलं नाही. हा मुघल बादशाह अकबर जो आहे हा भारतीय धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक बनू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भारतीय धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक किंवा मानदंड हे संत कबीरच ठरू शकतात. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की संत कबीरांना खरं तर एक राष्ट्रसंत म्हणून घोषित करायला पाहिजे. संत कबीराच्या नावाने या देशातल्या सरकारांनी केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्याची गरज आहे, किंवा या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये संत कबीरांच्या विचारांचा, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. आणि आपल्या पातळीवर नाही तर सरकारी पातळीवर, शासकीय निमशासकीय पातळीवरती संत कबीराचा जन्मदिन किंवा जयंती दिन हा धर्मनिरपेक्षता दिन म्हणून साजरा करायला हवा. आणि हा एक सांस्कृतिक लढा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या भारतामध्ये उभा करण्याची गरज आहे. हा जर सांस्कृतिक लढा आपण उभा केला तर आपल्याला जी भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली समताधिष्ठित समाज निर्मिती करायची आहे किंवा समताधिष्ठित समाज निर्मिती यायची गरज आहे, ती तेव्हाच येईल, अन्यथा येणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की या देशामध्ये राष्ट्र नाहीच आहे, एका खेड्यात अनेक राष्ट्र आहेत. म्हणजे या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, कशाच दिशानिर्देशक आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून या देशामध्ये जाती व्यवस्था आहे. या देशातली लोक नुसत्या जातीमध्ये विभागलेली नाही तर त्यांची मानसिकता विभागलेली आहे, त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची विभागणी केलेली आहे. ही आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली पाहिजे. म्हणून या देशामध्ये जर ही लवचिकता असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला असता. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अंमलबजावणी झाली, त्यामुळे जाती व्यवस्थेची काही बंधनं शिथिल झाली आणि काही तरी थोडाफार आपल्याला बदल आपल्याला दिसून येतो. मी शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की ज्या पद्धतीने संत कबीरांनी माणूसपणाला आणि माणुसकीला महत्व दिलं, ज्या पद्धतीने मिशन माणुसकीला महत्व देते, त्यासाठी एक व्याख्यानमाला किंवा संतांची परंपरेच्या अनुषंगाने एक व्याख्यानमाला आयोजित करते. या सगळ्यांचा जर एक विचार केला की गौतम बुद्धापासून किंवा चार्वाकापासून ते वारकरी संप्रदायापर्यंत किंवा आता अलीकडच्या फुले शाहू आंबेडकरांपर्यंत ह्या सगळ्यांच्या विचाराचं जर सार बघितलं तर सर्वांनी मानवमुक्तीचा लढा लढलेला आहे. आणि या देशामध्ये अलीकडे जो फॅशिस्ट जमातवाद आक्रमक पद्धतीने येत आहे, या सगळ्यांचा मुकाबला करायचा, या फॅशिस्ट जमातवादाचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या महापुरुषांच्या आणि या सगळ्या संतांच्या संतांच्या तत्वातला, कार्यातला एक महत्वाचा धागा किंवा एक तत्व जे जोरकसपणे पुढे येते ते आहे धर्मनिरपेक्षतेचं, आणि ते पुढे आणण्याची गरज आहे. आणि जे संत कबीरांना किंवा फुले आंबेडकरांना जे राष्ट्र अभिप्रेत होतं ते राष्ट्र आपल्याला भारतामध्ये निर्माण करायचं असेल तर आपल्याला या विचारांची आवश्यकता आहे. आणि महात्मा फुलेंचं जे राष्ट्र संकल्पनेबद्दलचं जे मत आहे हे खरं तर खूप महत्वाचं आहे. मी डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं भाषण ऐकताना मला हे राष्ट्र या संकल्पनेचं जे मत आहे हे मत खरं तर खूप महत्वाचं वाटलं. कारण या देशातला माणूस जो आहे हा माणूस जात, वर्ग, धर्म, लिंग, भाषा, प्रांत या सगळ्यांचा अहंकार जोपासणार आहे. गेल्या तुम्ही अनेक वर्षापासून बघत आहात की या देशामध्ये प्रचंड मोर्चे आणि प्रतिमोर्चे निघतात. प्रत्येक जात आणि धर्म आणि माणूस स्वतःला असुरक्षित समजतोय, भयभीत झालेला आहे आणि या सगळ्यांमध्ये संघर्ष चाललेला आहे. आणि असा संघर्ष जर चाललेला असेल तर या देशाला राष्ट्र कसं बनवायचं हा खरा तर या देशासमोरचा प्रश्न कबीर काळात होता, फुल्यांच्या काळात होता, आंबेडकरांच्या काळात होता आणि आजही आहे. म्हणून महात्मा फुले म्हणतात की राष्ट्र म्हणजे काय? एकमय लोक, एकात्म झालेले लोक, एक जीव झालेले लोक. म्हणजे काय? एकाच्या पायात काटा रुतला तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणारे लोक म्हणजे राष्ट्र. एकाला आनंद झाला तर त्याच्या हातात हात घालून नाचणारे लोक म्हणजे राष्ट्र. एखादा दुःखाच्या सागरात बुडाला तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसढसा रडणारे लोक म्हणजे राष्ट्र. परंतु असं राष्ट्र भारतामध्ये कधी निर्माण झालं नाही.
असं राष्ट्र निर्माण करण्यासाठीचा फुले आंबेडकरांचा आणि संत कबीरांचा आणि वारकरी संप्रदायांचा जो संघर्ष चाललेला आहे, तो संघर्ष आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्र ही संकल्पना आपल्याला भारतामध्ये आणायची आहे. आणि या जात वर्ग श्रीदासची अंतःक्रांती करण्यासाठी, या उग्र आणि हिंसक जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी संत कबीराचं प्रतीक हे आपल्याला वापरणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतंय. या मिशन माणुसकीच्या शाळेमध्ये मला बोलण्याची संधी आपण दिलीत. माझं खूप कदाचित विस्तारानं मांडणी झाली असेल किंवा काही सुटेपणाने झाली असेल, तरी तुम्ही मला ऐकून घेतलेलं आहे. कारण आपण सगळेजण खूप मोठे दिग्गज लोक आहात. जेव्हा मी संभाजी भगत सरांसारखे, मारुती शेरकर सरांसारखे लोक मला ऐकतायत, त्यामुळे माझ्याकडून काही चुका होऊ शकतात मांडणीमध्ये किंवा कदाचित माझ्यावर दबाव पण आला असू शकतो. परंतु मी संत कबीराचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन माझ्या परीनं व्यवस्थित किंवा जसा जमेल तसा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. वाह वाह सर 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 आपल्याला हिंदू राष्ट्र मनुवादाचं नको आहे. आपल्याला एकमय असं संविधानाला अभिप्रेत असणारं राष्ट्र हवं आहे. 550 वर्षांपूर्वीचे कबीर आज बोलत आहेत तुमच्या मुखातून. तुम्ही त्यांना वर्तमानाशी रिलेट केलं. या मातीत या माणसांच्या आजच्या समस्या काय आहेत याला तुम्ही भिडलात. ज्योतिबांचा, तुकोबांचा, कबीरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार वारसा इथे तुम्ही विशद केलात. आज हजारो लोक आपल्याला ऐकतायत. उद्या परवा त्यांची संख्या लाखावर जाईल आणि हा विचार महाराष्ट्रभर सर्वदूर पोहोचणं अन आवर ऑफ नीड, काळाची गरज आहे. आज मित्रहो 15 मे. अजून 2 गोष्टी आहेत. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञा सूर्य, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आज ॲन्युलेशन ऑफ कास्ट 1936 साली आज 15 मे रोजी दिलं होतं. जातीचं विध्वंसन अजूनही गेलेलं नाहीये. जातीत पुन्हा अनेक पोट जाती आहेत. काय करायचं? आपण आपला प्रवास कोणत्या दिशेनं चाललाय? तर हा आजचा या संतांच्या प्रबोधन परंपरेतला कळसाध्याय या कबीरवाणीनं आपल्याला दिलेला आहे. आणखी एक आजचं वैशिष्ट्य आहे ते मी सांगितलं पाहिजे की मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. लोकशाहीर वामनदादा कर्डक. साहित्याची परिभाषा. साहित्य म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे काय, कविता म्हणजे काय, त्या वेदनेची वाणी. लोकशाहीर आज आपले दादा इथे आहेत, त्यांचा थोड्या वेळाने त्या विषयावर कार्यक्रम होणार आहे. तर आज इतके आम्ही भारावून गेलोत. छान तुम्ही सर्जरी केली, खूप जबरदस्त मांडणी केली. आणि आपली जी परंपरा आहे डॉक्टर दाभोळकरांपासून जे काही आपल्यालाही या तळ हातावर चीर घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. खूप कमाया, बहुत खूप कमाया, मगर क्या करू, कफन को जेब नाही. कोरोनानं हे सगळं नातं गोतं माणुसकी सगळं 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 विस्कटून टाकलेलं आहे. समाजाची जी फॅब्रिक आहे सगळं वीण विस्कटलेली आहे. ते गोधन, गजधन, बाजीधन और रतन धन, जब आवे संतोष धन, सबधन धुल सम. हे संतोष धन आजच्या या अतिशय चिन्हीन अवस्थेमध्ये आपल्याला ह्या विचारांची गरज आहे. संतोष धन नेमकं काय आहे नाही का? म्हणजे हिंदू कही माही राम प्यारा, तुर्क कही रहीमाना, आपस में दो लरी लरी मुये मर्म न काहू जाना, नाही का? म्हणजे हिंदू रामाला तर मुसलमान रहीमला प्रिय समजतात पण सत्याला ओळखत नाहीयेत. एकमेकांशी भांडत आहेत आपण सारे. धर्मापेक्षा माणूस मोठा पण माणसापेक्षा माणुसकी मोठी. काय विचार दिलेत तुम्ही आम्हाला आज. खूप आम्ही आज खरं तर हे जानो आणि मानो, आपल्याला हिंदू राष्ट्र म्हणजे मानोकडे जायचं नाहीये. जानो एक रस्ता आम्हा सर्व श्रोत्यांना तुम्ही दिलेला आहे आणि आम्ही नक्कीच ते विचार, ते विश्लेषण, ते अनालिटिकल माइंड घेऊन पुढे जाऊ. आणि हा जो विचार सत्य शोधनाचा तुम्ही दिलेला आहे, मिशन माणुसकी आणि सर्व रसिक, सर्व जे वाचक, सर्व बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी महाराष्ट्रातले हजारो लाखो लोक आज खरंच
तुमच्या तोंडून ही कबीरवाणी ऐकली आणि आम्ही खूप धन्य झालो. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटत राहू, बोलत राहू. सर्वांचे धन्यवाद. इथे आणखी एक जाता जाता, उद्या रविवार आहे आणि आपली माणुसकीची शाळा की जी माणसात माणूस पण पेरण्यासाठी कटिबद्ध आहे, उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. थांबूया. गायकवाड साहेबांनी अतिशय सुंदर अगदी कबीराला सांप्रत काळाशी, आताच्या काळाशी जोडण्याचा आणि आजची परिस्थिती एकूण जी मांडली, तर माणुसकीची शाळा ही फक्त म्हणजे आता तुम्ही आलात, आम्हाला प्रबोधित केलं, खूप सुंदर भाषण झालं, परंतु इथून पुढे आपलं नातं जे आहे ते अधिक घट्ट होण्याच्या दृष्टीने जेवढे जेवढे लोक या अभ्यास वर्गामध्ये येत आहेत त्या सर्वांचं एक थिंक टँक म्हणजे माणुसकीच्या शाळेला गाईड करणारे लोक, आमचे पालक म्हणून आम्ही एक यंत्रणा उभी करतो आहोत. डॉक्टर साहेब, आपण विदर्भातनं आहात असं मला कळलं, तर विदर्भामध्ये मराठवाड्यात ना, मराठवाड्यामध्ये आपली बीड म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये चांगली शाळा चाललेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उस्मानाबादमध्ये पण आहे, परंतु मराठवाड्यामध्ये आणखी अधिक खोलवर जाण्यासाठी शिक्षकांचं एक नेटवर्क तुमच्या बरोबर आहे. तर त्या दृष्टीने आपण नंतर सविस्तर बोलू. आम्ही तुमचे आभार नाही मानणार, तुम्ही आमच्या घरातले लोक आहात आणि आता घरातलेच आहात, तर धन्यवाद. साहेबांनी मांडलेलं, शेरकर सरांनी मांडलेलं आहे. फक्त तुम्हाला एक थिंक टँकच्या बद्दल माहिती द्यायची होती म्हणून मी मध्ये बोललो. पण आजचं भाषण अप्रतिम, अगदी ओघवतं आणि सर्वसामान्यांना कळेल. आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांचे जे रिमार्क्स आहेत ते नंतर तुम्ही वाचा. शाळेतले आमचे जे शिक्षिका आहेत सगळ्या बहिणी ज्या आहेत त्यांनी खूप चांगले रिमार्क्स लिहिलेले आहेत. धन्यवाद. जय भारत. खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभारी आपला. उद्या सकाळी 5 वाजता भेटूया. खूप खूप उद्या संध्याकाळी. धन्यवाद सर. ओके.